सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील होरपाडा येथे घडलेल्या कथित मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी एका कुटुंबाने आज अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले। फिर्यादी शिलाबाई अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वतयारी दरम्यान झालेल्या वादातून स्थानिक पोलीस पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मारहाण केल्याचा व जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला। तालुका पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचा दावा करत संबंधित कुटुंबियाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनही सुरू केले। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वेळेत न्याय न मिळाल्यास विविध संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। 2026 रोजी होरपाडा गावामध्ये एका बौद्ध समाजाच्या महिलेवर पोलीस पाटील शिलाबाई भगवान राजेंद्र पाटील आणि राजेंद्र पाटील व तिच्या मुलाने अतिशय भयानक परिस्थितीत गंभीर दुखापती त्यांना केलेले, गुप्तांगावर मारहाण केली, त्यांना छातीवर मारहाण केली, हिसकपोसक केली। महिला स्त्रीला लज्जास्पद असं कृत्य करून धनंजय पाटील प्रभारी साहेब तालुक्याचे त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। त्या संदर्भात आम्ही 17 ते 18 तारखेला SP साहेबांना निवेदन दिलं। अद्याप तो कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही। 8 दिवसापासून आंदोलन करत आहोत, सर्व माहिती आहे, गोपनीयवाल्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, परंतु अद्याप तो भेट देखील होत नाही। म्हणजे याचा अर्थ त्या पोलीस पाटलाला पाठराखण करण्याचं मोठं काम हे शासन करत आहे। आज देखील आम्ही SP साहेबांना भेटायला आलो, SP साहेब नाहीये, अप्पर साहेब देवरे साहेबांना भेटायला आलो, त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली। आज म्हणजे जायचं कोणाकडे अशी परिस्थिती झालेली आहे। जर या प्रकरणाची गंभीर दखल जर शासनाने घेतली नाही तर स्वाभिमानी क्रांती सेना असो, धुळे शहरातील, धुळे जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीचे सर्व पदाधिकारी असो, सर्व आंबेडकरी चळवळीच्या संघटनाचे पदाधिकारी असो, मोठ्या स्वरूपाचे एक मोठं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। त्याचे परिणाम जे होतील ते आम्ही भोगायला तयार आहे आणि त्याच्या परिणामाची सर्व ते काही जबाबदारी शासनाची राहील। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।